नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडीचे पीठ न मळता न वाफवता तयार केलेली वेगळ्या पद्धतीची कोथिंबीरीची वडी. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे ताजी हिरवीगार 2 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर चिरण्यापूर्वी इथे मी ही कोथिंबीर आधी निवडून स्वच्छ अशी धुवून निथळून घेतलेली आहे. त्यानंतर इथे ही कोथिंबीर मी बारीक अशी चिरून घेतली आहे. कोथिंबीर वडी जेव्हा बनवायची असेल तेव्हा आपण कोथिंबीर चिरून घेतो, त्यामध्ये थोडेसे देठही चिरून घ्यायचे आहेत, कारण कोथिंबीरीचा जो सुवास असतो तो या देठांमध्येच असतो. त्यामुळे हे देठ थोडेसे इथे चिरून घ्यायचे आहेत. तर इथे मी गावरान कोथिंबीर वापरली आहे. आता ही चिरलेली कोथिंबीर बाजूला ठेवून देऊयात व कोथिंबीर वडीसाठी लागणारे जे वाटण आहे ते तयार करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या एका पॉटमध्ये ॲड केल्या आहेत 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, तसेच 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 छोटा चमचा धने, 2 छोटे चमचे जिरे. या सर्व साहित्यांचे थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे बारीकसर वाटण तयार करून घेतले आहे. वाटण तयार आहे. आता कोथिंबीर वडीसाठी लागणारे जे पीठ आहे ते आपण इथे मळायचे नाही, तर या पिठाचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ. याची वजनी प्रमाण म्हणाल 150 ग्रॅम बेसन पीठ इथे मी घेतले आहे. हे पीठ मी चाळून घेतले आहे. तर आता यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करून घेत आहे. सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद, तसेच पाव चमचा लाल तिखट. तर इथे जे लाल तिखट वापरले आहे ते प्लेन मिरची पावडर वापरली आहे, ही मी फक्त कलरसाठी वापरली आहे. त्यानंतर त्यामध्ये ॲड करत आहे 1 मोठा चमचा सफेद तीळ, तसेच चवीनुसार मीठ. इथे मी माझ्या चवीनुसार मीठ ॲड केले आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता. मीठ ॲड केल्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धा ग्लास पाणी. अर्धा ग्लास पाणी ॲड करून आता याचे मी फेटून बॅटर तयार करत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत वेगळ्या पद्धतीची कोथिंबीर वडी. पीठ न मळता न वाफवता आज आपण कोथिंबीर वडी तयार करत आहोत. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी आवडली तर कमेंट करून मला जरूर कळवा. तर इथे तुम्ही पाहू शकता बॅटर मी तयार करून घेतले आहे, परंतु यामध्ये मला आणखीन पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे. त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून याचे इथे बॅटर तयार करून घेतले आहे. तर फायनली 1 ग्लास पाणी ॲड करून याचे मी बॅटर तयार केले आहे. तर इथे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी मी अशा प्रकारे ठेवली आहे. तर इथे आपले बॅटर जे आहे ते तयार आहे. हे बॅटर तयार करण्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी वापरले आहे. बॅटर इथे तयार आहे. आता आपण पुढील कृती करून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे. कढई गरम झाली आहे, त्यामध्ये ॲड करत आहे 2 छोटी पळी तेल. तेल व्यवस्थित असे गरम झाले की यामध्ये सुरुवातीला ॲड करत आहे आपण तयार करून घेतलेले वाटण. सर्व वाटण ॲड केल्यानंतर आता हे वाटण 1 मिनिटभर गॅसच्या लो फ्लेमवरती छान असे परतवून घेतले आहे, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत. वाटण इथे आपले छान असे परतले गेले आहे. यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा हळद. तर आपण बॅटरमध्येही हळद ॲड केली होती, त्यानुसारच इथे हळद ॲड केली आहे. हळद ॲड करून छान अशी हळद परतवून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली सर्व कोथिंबीर. कोथिंबीर ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे अगदी पाव चमचा मीठ, कारण आपण बॅटरमध्येही मीठ ॲड केले आहे. इथे मला माझ्या चवीनुसार थोडेसे मीठ ॲड करण्याची आवश्यकता वाटत होती, त्यामुळे थोडेसे मीठ मी ॲड करून घेतले आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटत नसेल तर तुम्ही मीठ ॲड केले नाही तरीही चालेल. 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर जी आहे ती छान अशी शिजली गेली आहे. गॅसची फ्लेम जी आहे ते मी लो ठेवली होती. आता गॅसची फ्लेम मी ती फुल केली आहे. गॅसची फ्लेम फुल केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेले सर्व बेसन पिठाचे बॅटर. बॅटर ॲड केल्यानंतर आता हे बॅटर जोपर्यंत घट्टसर असे होत नाही तोपर्यंत हे बॅटर या कोथिंबीरीमध्ये मी मिक्स करून घेत आहे गॅसच्या फुल फ्लेमवरती. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर हे बॅटर जे आहे ते हळूहळू घट्टसर असे होण्यास सुरुवात होती. एकूण 5 मिनिटांनंतर हे बॅटर जे आहे ते मध्यम असे घट्ट झाले आहे. आता हे तयार झालेले कोथिंबीरीचे सर्व मिश्रण जे आहे ते मी शिजवून घेणार आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मीडियम केली आहे व त्यावरती एक ताट झाकण ठेवून दिले आहे. तर एकूण 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर वडी बनवण्यासाठीचे जे मिश्रण आहे ते इथे आपले तयार झालेले आहे. तर गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी पूर्णपणे बंद करून घेतली आहे. आता हे मिश्रण जे आहे ते ताटामध्ये मी थापून घेणार आहे. तर इथे आपण आज कोथिंबीर वडी जी आहे ती वाफवून घेणार नाही. तर मिश्रण थापण्यासाठी इथे मी एक ताट घेतले आहे. त्या ताटाला ऑइलने ग्रीस करून घेतले आहे, जेणेकरून हे पीठ जे आहे ते ताटाला चिकटले जाणार नाही, वड्या आपल्या सुटसुटीत अशा होतील. तर यामध्ये आता सर्व जे मिश्रण आहे ते मी काढून घेतले आहे. मिश्रण काढून घेतल्यानंतर हे मिश्रण सर्व ताटामध्ये मी थापून घेत आहे, म्हणजे स्प्रेड करून घेत आहे.
उलटण्याने हे मिश्रण स्प्रेड करून घेत आहे, जेणेकरून हाताला चटके लागले जाणार नाहीत। सर्व मिश्रण इथे मी स्प्रेड करून घेतले आहे। आता हे मी थंड करून घेणार आहे। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर वडीसाठीचे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झाले आहे। आता याच्या वड्या कट करून घेऊयात, पण त्यापूर्वी यावरती मी थोडेसे पांढरे तीळ जे आहेत ते ॲड करून असे याला थापून घेत आहे, जेणेकरून हे तीळ या मिश्रणाला चिकटले जातील। तीळ पूर्णपणे थापून घेतल्यानंतर आता याच्या मी वड्या ज्या आहेत त्या कट करून घेत आहे। तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता सर्व कोथिंबीरीच्या ज्या वड्या आहेत त्या मी कट करून घेतल्या आहेत। तर फ्रेंड्स, ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली कोथिंबीर वडी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट करून मला जरूर कळवा। तर इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तयार झाल्या आहेत। अगदी सुटसुटीत निघाल्या आहेत ताटापासून बाजूला, अजिबात ताटाला चिकटल्या गेलेल्या आहेत। आता या सर्व कोथिंबीरीच्या वड्या ज्या आहेत ते इथे मी तळून घेणार आहे। जर तुम्हाला तळून आवडत नसतील तर तुम्ही इथे शॅलो फ्रायही करून घेऊ शकता। त्यासाठी इथे मी तेल गरम करण्यास ठेवले होते। तेल गरम झाले आहे, त्यामध्ये एक एक करून 7 ते 8 कोथिंबीरीच्या वड्या सुरुवातीला तळण्यासाठी तेलामध्ये ॲड केल्या आहेत। तेलामध्ये सोडल्यानंतर या लगेचच हलवायच्या नाहीत, यांना तेलामध्ये थोडेसे सेट होऊन द्यायचे। 2 मिनिटांनंतर या कोथिंबीरीच्या वड्या ज्या आहेत त्या मी दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी पलटवून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे कोथिंबीरीच्या वड्यांचा जो कलर आहे तो हलकासा बदलला गेला आहे। अशा प्रकारे वड्या तेलामध्ये पलटल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती इथे लो करायची। लो फ्लेमवरती या वड्या तळून घेतल्यामुळे मस्त अशा कुरकुरीत तयार होतात। तर अशाच प्रकारे या कोथिंबीरीच्या वड्या इथे मी छान अशा तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता एकूण 4 ते 5 मिनिटांनंतर या कोथिंबीरीच्या वड्या ज्या आहेत छान अशा तळल्या गेल्या आहेत। याचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे, तसेच याचे टेक्स्चरही खूप छान असे दिसत आहे। तळलेल्या सर्व वड्या ज्या आहेत त्या इथे आपल्या तयार आहेत। आता या तेलामधून मी बाजूला काढून घेत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी तयार केली आहे। ही कोथिंबीर वडी तयार करायची म्हटली तर बेसन पीठ आहे तेही जास्त प्रमाणात असे लागले जात नाही। भरपूर अशी कोथिंबीर वापरून, पीठ कमी वापरून ही कोथिंबीरीची वडी तयार होते। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व कोथिंबीरीच्या वड्या ज्या आहेत त्या मी तळून घेतल्या आहेत। मस्त अशा आपल्या कोथिंबीरीच्या वड्या खाण्यासाठी इथे तयार झाल्या आहेत। छान अशा कुरकुरीत होतात। दिलेली पद्धत जर वापरली तर तुमच्याही कोथिंबीरीच्या वड्या नक्कीच अशा प्रकारे बनल्या जातील। ही रेसिपी जर आवडली असली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।